नमस्कार, आपले सर्वांचे स्वागत आहे। केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी। DA आणि महागाई सवलतवर आली मोठी अपडेट। नवीन सरकार देणार कर्मचाऱ्यांना आणखी एक गुड न्यूज। तर जुलै 2024 पासून पुढील वेतनात वाढ अपेक्षित। चला तर पाहूया ही सविस्तर बातमी। त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका। ही आनंदाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओ आवडल्यास लाईक करायलाही विसरू नका। कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे। कर्मचारी आणि पेन्शनधारक होणार आता मालामाल। DA वाढीनंतर मूळ वेतनातही भरघोस वाढीची शक्यता दिसून येत आहे। केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वर्ष 2024 मध्ये 50% पोहोचला असून DA वाढीसह गेल्या काही महिन्यात केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांचे इतर भत्तेही वाढलेले आहेत। सरकारचे कर्मचारी आणि पेन्शनधारकांचे मूळ वेतन अनुक्रमे महागाई भत्ता आणि महागाई सवलतीत आता पुढील वाढीसह आणखी वाढण्याची शक्यता आहे। पुढील DA आणि DR वाढीदरम्यान केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या मूळ वेतनातही वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। DA आणि DRने 50%ची मर्यादा ओलांडल्यामुळे आता मूळ वेतनात आपोआप वाढ होणार आहे आणि तो DR आणि DA जोडला जाणार आहे। यामुळे आता कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या मूळ वेतनातही वाढ होणार आहे। सामान्यतः आता जुलै 2024 पासून पुढील वेतनात वाढ अपेक्षित आहे। सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना 50% महागाई भत्त्याचा लाभ मिळत आहे। महागाई भत्ता 50%पर्यंत वाढल्यानंतर आता मूळ वेतनात जोडला जाणार आहे। स्वतंत्र कॅल्क्युलेशनही होणार आहे असेही मानले जात आहे, मात्र तसे होणार नाही। महागाई भत्ता 50%पर्यंत वाढला असला तरी तो मूळ वेतनात जोडला जाणार आहे आणि पुढील वेळी मूळ वेतनाच्या आधारे त्याची गणनासुद्धा आता केली जाणार आहे। पुन्हा भेटू आमच्या YouTube चॅनलमध्ये नवीन अपडेट्ससह। तोपर्यंत आनंदी रहा। नमस्कार।